नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. आंबोली परिसरातील सौर ऊर्जेचे गाव म्हणून प्रकाशझोतात आलेल्या टेकवडी येथील अंगणवाडीमधील सौर ऊर्जेवर बसवण्यात आलेल्या इन्व्हर्टर बॅटरीचा शॉर्ट सर्किट होऊन बॅटरीचा स्फोट झाला. नशीब बलवत्तर म्हणून चिमुकली मुले बालंबाल बचावली. ही घटना 9 जानेवारी रोजी सकाळी 10:30च्या दरम्यान अंगणवाडीमध्ये मुलांची प्रार्थना सुरू असताना घडली आहे. अचानक स्फोट झाल्याने चिमुकल्यांमध्ये घबराट पसरली होती. स्फोट होताच नागरिकांनी अंगणवाडीकडे धाव घेऊन ही बॅटरी काढून मैदानात आणल्यानं पुढील अनर्थ टळला. मात्र मुले वाचल्याने अंगणवाडी सेविकेसह पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तपास पथकाने अत्यंत धाडसी कारवाई करत महाराष्ट्र राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या आंतरजिल्हा वाहनचोर टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. महाळुंगे येथील एका चोरीच्या गाडीचा तब्बल 25 ते 30 किलोमीटर थरारक पाठलाग करून पोलिसांनी 3 सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले. या कारवाईत पोलिसांनी टाटा 407, आल्टो कार आणि 3 पिकअप गाड्या असा एकूण 5 चारचाकी वाहनांचा मुद्देमाल हस्तगत केला. या टोळीच्या अटकेमुळे चाकण, महाळुंगे या औद्योगिक भागासह पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातील वाहन चोरीचे 5 मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी धनाजी नागनाथ लोकरे वय 35, राहणार म्हाडा, जिल्हा सोलापूर, दत्तात्रय उर्फ सतीश सदाशिव जाधव वय 35, राहणार उरुळी देवाची पुणे आणि अमित नागनाथ गवळी वय 30, राहणार मोहोळ, जिल्हा सोलापूर यांना अटक केली आहे. या आरोपींवर यापूर्वीही महाराष्ट्रात ठिकठिकाणी गंभीर गुन्हे दाखल आहेत. चोरीतील वाहनांचा तपास करताना हे मोठे रॅकेट उघड झाले. गाडी चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी 80 ते 90 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली. तपासादरम्यान 5 जानेवारी रोजी चोरीची बोलेरो पिकअप घेऊन काही संशयित भुगाव रोडने येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार फारुक मुल्ला यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. मात्र संशयितांनी पोलिसांना पाहताच गाडी भरधाव वेगात पळवली. पोलिसांनी तब्बल 25 ते 30 किलोमीटर या गाडीचा पाठलाग केला आणि अखेर आरोपींना पकडले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी महाळुंगे, चाकण आणि सासवड भागातून गाड्या चोरल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी धनाजी लोकरे याच्यावर 10, सतीश जाधव याच्यावर 7, अमित गवळी याच्यावर 5 गुन्हे आधीच दाखल आहेत. आळंदी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आणि मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना चर्मकार बांधवांच्या वतीने चांभार घाटाचे उर्वरित काम पूर्ण करणे व त्या ठिकाणी कमान उभारून श्री संत रोहिदास महाराज घाट असे नामकरण करण्याबाबतचे मागणीपत्र देण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने वेट अँड वॉचची भूमिका घेतल्यानं खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील आणि पंचायत समितीच्या गणातील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. त्यातच सोशल माध्यमात निवडणुका लांबणीचे पोस्ट व्हायरल होऊ लागल्यानं इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना 2025-26 अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचे अपघातग्रस्तांच्या वारसांना मदतीच्या धनादेशाचे वाटप आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. खेड तालुक्यातील वेताळे येथील पांडुरंग बोंबले आणि निवृत्ती डांगले यांनी राजगुरुनगर ते नेपाळ असा 2500 किलोमीटरचा सायकलवरून प्रवास करून अवघ्या 15 दिवसात देवदर्शन यात्रा आणि स्वच्छतेचा संदेश देत पूर्ण केले. वाहतूक नियमांचे धडे आता थेट शाळेत देण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांचा 1 दिवस शाळेसाठी उपक्रम. 1 लाख विद्यार्थ्यांशी पोलिसांनी या माध्यमातून संवाद साधला आहे. भावी पिढीमध्ये रस्ते सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेकडून 1 दिवस शाळेसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाच्या 25व्या टप्प्यात शहरातील विविध 14 शाळांमधील सुमारे 2025 विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा, सायबर गुन्हेगारी आणि व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून सुरक्षित प्रवासाचे आणि जबाबदार नागरिकत्वाचे संस्कार करण्यात पोलिसांना यश आले. या मोहिमेचा पुढील टप्पा 22 जानेवारी 2026 रोजी आयोजित केला जाणार असून पोलीस अधिकारी आणि अंमलदार या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असली तरी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे पुन्हा एकदा एकत्र येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने युती केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान निवडणुका झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचार करू असे अत्यंत सूचक विधान केले आहे। त्यांच्या या विधानामुळे भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकवटणार असल्याचे चर्चेला उधाण आले आहे। मुलाखतीदरम्यान अजित पवार यांनी राजकीय लवचिकतेवर भर दिला। ते म्हणाले, राजकीय जीवनात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र यायचे की नाही याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसला तरी खालच्या स्तरावरील कार्यकर्ते या युतीमुळे समाधानी आहेत। या विधानाद्वारे त्यांनी भविष्यातील युतीचे किंवा एकत्र येण्याचे दरवाजे उघडे असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे। राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक गणेश ठिगळे यांच्या वाढदिवसानिमित्त रोहिणीताई ठिगळे सखी मंच आयोजित क्रिकेट स्पर्धेचे निमगाव ठाकरवाडी या ठिकाणी दिमागदार उद्घाटन झाले। खेड तालुक्यात प्रथमच खास आदिवासी समाजातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेचे उद्घाटन राजगुरुनगरचे नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांच्या हस्ते झाले। यावेळी सरपंच वैभव गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दादाभाऊ पारदे, उपसरपंच माऊली पारदे, नगरसेवक दत्तात्रय सातरकर, संजीवनी थिगळे, बाबाजी कोठावळे, राजू शिंदे, सागर कौटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने 8 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे। स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांकास अनुक्रमे 41 आणि 31,000 रुपये रोख रक्कम आणि सायकल बक्षीस म्हणून दिली जाणार आहे। आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे। भोसरी विधानसभा मतदारसंघात एका विकास कामाच्या वाढीव खर्चावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक नेतृत्वावर बोचरी टीका केली आहे। 70 लाख रुपये खर्च अपेक्षित असलेला पूल थेट 7 कोटी रुपयांपर्यंत कसा पोहोचला असा संतप्त सवाल उपस्थित करत त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय। या आरोपामुळे शहरातील राजकारण पुन्हा एकदा पुलाच्या विषयावरून गाजण्याची चिन्हे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित सभेत बोलताना अजित पवार यांनी महापालिकेतील भ्रष्टाचार आणि विनाकारण वाढवल्या जाणाऱ्या निविदा दरांवरून भाजपला धारेवर धरले। भोसरी परिसरातील एका पुलाचे उदाहरण देताना त्यांनी प्रशासकीय आणि राजकीय साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप केला। सुरुवातीला अत्यंत कमी खर्चात पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांचे बजेट नंतर कोटींच्या घरात कसे जाते हे सामान्य जनतेच्या टॅक्सच्या पैशांची उधळपट्टी असल्याचं त्यांनी नमूद केले। आम्हीही सत्ता चालवली आहे, पण अशा प्रकारे खर्चात 10 पट वाढ कधीच पाहिली नाही असे म्हणत त्यांनी भोसरीतील विकास कामांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। या टीकेमुळे भोसरी मतदारसंघात टेंडर आणि कमिशन या विषयांवरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी थेट लांडगे गटाला लक्ष केल्याने येणाऱ्या काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। दोंदे येथील प्राथमिक शाळेच्या 4 वर्गखोल्यांचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी दिली। शरद बुट्टे पाटील 11 वर्षांनंतर पुन्हा स्वगृही। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील राजकारणात मोठे वळण येण्याचे संकेत मिळत आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काल रात्री पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली आहे। त्यामुळे शरद बुट्टे पुन्हा स्वगृही परतणार असल्यावर शिक्कामोर्तब झालाय। भाजपचे माजी पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित झाल्याने भाजपला मोठा धक्का बसणार असून अजित पवार यांची बालेकिल्ल्यात काही प्रमाणात ताकद वाढणार असल्याचा बुट्टे समर्थक कार्यकर्त्यांना विश्वास आहे। शरद बुट्टे पाटील यांचे 11 वर्षांनंतर पुन्हा स्वगृही आगमन होणार असल्याचं निश्चित झालंय। खेड तालुक्यातील होलेवाडी येथील शेतकरी नवनाथ विष्णू होले यांनी आपल्या 2 गुंठे जागेत काळ्या हळदीची लागवड केली आहे। ही हळदीची शेती पाहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या इच्छुक उमेदवार दीप्ती भोगाडे यांनी आवर्जून हजेरी लावली। अनेक आजारांवर गुणकारी असलेल्या काळ्या हळदीची शेती खूप तुरळक आढळते। काळी हळद औषधी गुणांनी समृद्ध आहे। तिचा उपयोग प्रामुख्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, वेदनाशामक, पचन सुधारण्यासाठी तसेच काही विशेष आयुर्वेदिक उपचारांमध्ये केला जातो। मात्र हिचा वास तीव्र असल्यामुळे तिचे सेवन नेहमी प्रमाणात व योग्य पद्धतीने करणे गरजेचे असते।
शोभा राजेंद्र वाडेकर यांची शिरोली सोसायटीच्या संचालकपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीचे स्वागत होत आहे. खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या रिक्त झालेल्या सभापतीच्या जागेवरती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यामध्ये सभापती पदासाठी श्री तुकाराम दत्तात्रय शिंदे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर पतसंस्था ही तालुका कार्यक्षेत्र असून 1400 सभासद असलेली, वार्षिक 150 कोटीचे व्यवहार असलेली ही पतसंस्था जिल्ह्यात 1 नंबरची पतसंस्था आहे. चाकण परिसरातील रासे तालुका खेड गावाचे सुपुत्र जवान निलेश सूर्यकांत डुंबरे हे SRPF मध्ये आसाम या ठिकाणी कार्यरत असताना वीर मरण प्राप्त झाले. त्या अनुषंगाने त्यांचे शव त्यांच्या मूळ गावी खेड तालुक्यातील रासे या ठिकाणी आणून सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आईट आंबेठाण जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीपूर्वीच वातावरण तापलंय. माजी आमदार दिलीप मोहिते व शरद बुट्टे यांच्या बाहेरील उमेदवार व अन्य टीकेला सडेतोड प्रत्युत्तर शिवसेना तालुका प्रमुख रामदास धनवटे व बाजार समिती संचालक अनुराग जैद यांनी दिले असून या जिल्हा परिषद गटात थेट लढत राजश्री संजय जैद व सुनीता शरद बुट्टे यांच्यामध्ये होणार आहे. याच टीकावर रामदास धनवटे व अनुराग जैद यांनी काय सांगितले जाणून घेऊयात. आईट आंबेठाण जिल्हा परिषद गट जो आहे त्या गटामध्ये शिवसेनेकडून जी उमेदवारी आता दिली जाते तर तिथं आयात उमेदवार दिला जातो असं तिथून आरोप होतोय. या सगळ्या घटनेच्या मागची नेमकी पार्श्वभूमी काय सांगाल? खरं तर पाईट आंबेठाण गटामध्ये त्यावेळेस सुरुवातीला आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून विचार करताना त्या ठिकाणी तशा पद्धतीने पहिल्यांदा व्यूहरचना चालू होती. आमच्याकडे पंचायत समितीला उमेदवार ऑलरेडी तयार भरपूर झाले आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा काही मंडळी त्या ठिकाणी इच्छुक होती. दरम्यानच्या काळात अख्ख्या तालुक्यामध्ये सगळी व्यूहरचना होताना प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आम्हाला उमेदवार त्या ठिकाणी तयार झाले. परंतु मधल्या तांत्रिक कारणामुळे महाविकास आघाडीचे काही मेंबरांचा विषय त्या ठिकाणी पुढं जात नाही असं लक्षात आल्यानंतर मग आम्ही 1-2 महिने वाट पाहिली आणि वाट पाहिल्यानंतर त्या ठिकाणी उमेदवार आणि त्या संदर्भातलं व्यूहरचना करताना डोळ्यापुढं काय असावं म्हणून त्या भागातल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची आम्ही सोमनाथ मंगल कार्यालय म्हणजे निवडुंगवाडी पाईट या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी मिटिंगचं आयोजन केलं आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची चाचपणी केली. तर त्या चाचपणीमध्ये सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर पंचायत समितीसाठी उमेदवार जे इच्छुक होते त्यांना चांगल्या मताने आम्ही निवडून आणणार असा निर्धार सगळ्या कार्यकर्त्यांनी करत असताना झेडपीच्या उमेदवाराच्या बाबतीतले काय तर त्यावेळेस ते म्हणले आपल्याकडे महाविकास आघाडीचा विषय पहिलाच चालू होता परंतु आता सध्या तो मागच पडलेला आहे. तर तुम्ही आम्हाला तुमच्या पद्धतीने जो उमेदवार द्याल त्याला आम्ही ह्या गटामध्ये निवडून आणण्याचं नियोजन करतोय. तुम्ही मग आम्ही त्यांच्या मागणीनुसार उमेदवार द्यायचं असं विचार डोक्यात आणला आणि मग आमच्या डोक्यामध्ये विचार येत असताना अख्ख्या तालुक्याचा विचार ज्यावेळेस केला त्यावेळेस आळंदी ग्रामीण कुरुडी जिल्हा परिषद गटात इच्छुक असलेले त्या ठिकाणी आमचे आमदार साहेबांच्या भाचे अनुराग शेठ यांना त्या ठिकाणी इच्छुकता होती. परंतु आमदार साहेबांनी सांगितलं त्या ठिकाणी ज्या लोकांनी आपल्याला मदत केली आहे त्यांना आपण मदत करण्याच्या संदर्भात शब्द दिलेला आहे. त्यामुळं ते तिथं त्यांना थांबवण्यात आलेलं होतं. मग आम्ही विचार केला की ह्या जिल्हा परिषद गटामध्ये सध्या आपल्याकडं उमेदवारीचा विषय पेंडिंग आहे आणि इकडं आमच्या जवळ असणारे बाबाशेठ काळे यांच्या भाच्यांचा विषय आहे. मग इथं महिला त्यांची भगिनी म्हणून त्यांचं का नाव सुचू नये आणि मग त्याच्यातून त्यांचं नाव पुढे येत असताना तसं जर पाहिलं तर जैद कुटुंबांची
राजकीय परिस्थिती त्या ठिकाणी बॅकग्राऊंड जे आहे ते तिथं चिंबळे आणि त्या परिसरात चांगलं होतंच. शिवाय त्यांचा भाचे त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्याला आणि त्या जिल्हा परिषद गटाला देखील ज्ञात होते. पाठीमागे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक झाली, त्यामध्ये आत्ता विद्यमान सध्या जे इच्छुक आहे त्यांच्यापेक्षा सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यामध्ये अनुराग जैद यांना चांगल्या पद्धतीने जास्त मतांनी ते निवडून आलेले. आणि मग आम्ही त्यांना त्या ठिकाणी चाचपणी करायला लावली. चाचपणी केल्यानंतर आमचे त्या ठिकाणचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि पाईट आंबेठाण गटातील जेवढी कार्यकर्ते मंडळी होती त्या भागातील महत्त्वाची लोक होती, त्यांनी प्रचंड अशा पद्धतीने अगोदरच प्रतिसाद दिला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही याच. पुन्हा त्या पार्श्वभूमीवर आम्ही एक परत मिटिंग घेतली आणि करंजुरे या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये मिटिंग घेऊन पुन्हा चाचपणी केली. त्यावेळी बहुमताने सांगितलं की तुम्ही निवडणूक लढा आणि कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आता आम्ही पुरवठा केला. आणि मग अनुराग जैद यांच्या मातोश्री राजश्री ताई जैद यांना आम्ही त्या ठिकाणून निवडणूक लढवायचं ठरवलं. आता अशी परिस्थिती आहे, त्यांचं नाव आलं आहे, पुढच्या मंडळींची पळती भोई थोडी झाली आणि मग त्यांना अनेक विषय पुढे यावं लागले. त्याच्यामध्ये टीका करताना बाकीच्या गोष्टी आम्ही त्याचा समाचार घेऊच, परंतु अशा पद्धतीने आम्ही त्या उमेदवारीला सामोरं जात आहोत. पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटामध्ये तुमची आई राजश्री जैद यांची उमेदवारी निश्चित होईल असं चित्र आहे. तुमची उमेदवारी निश्चित होती असं चित्र समोर आल्यानंतर प्रतिस्पर्धी उमेदवारांचे पती आणि या तालुक्याचे माजी आमदार यांनी तुमच्यावरती जहरी टीका करायला सुरुवात केली. कसं बघता तुम्ही या सगळीकडे? पाईट आंबेठाण गटाची उमेदवारी निश्चित झाल्याच्या नंतर आमच्या मातोश्री राजश्री जैद ह्या प्रत्यक्ष गटामध्ये फिरायला सुरुवात केल्याच्या नंतर प्रचंड असा जनप्रतिसाद त्यांना गटामधून मिळतोय. त्याबरोबरीनं जे उमेदवार आहेत पंचायत समितीचे दोन्ही गणातले उमेदवार हे देखील त्यांच्याबरोबर प्रचंड जनप्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय. एकंदरीत निवडणूक लढण्यासाठी उतरलोय म्हणजे निवडणूक जिंकण्याच्या उद्देशानं आम्ही ही निवडणुकीला सामोरं जातोय. जनतेचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता विरोधी उमेदवारांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी घसरलेली आहे आणि म्हणून ते अत्यंत खालच्या पातळीची टीका आमच्यावरती देखील करता येते, उमेदवारांवर देखील करता येते. त्या टीकेची आम्ही अजिबात चिंता करत नाही आहे. त्यांनी उलट टीका करत राहावं. पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातील जनता ही खूप सुज्ञ आहे, ती या टीकेचं उत्तर नक्कीच पुढे देईल. ही निवडणूक आम्ही गांभीर्याने या ठिकाणी घेतलेली आहे आणि निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने आम्ही सर्व व्यूहरचना या ठिकाणी केलेली आहे. त्याची सुरुवात ही देवदर्शन यात्रेतून केल्याच्या नंतर या देवदर्शन यात्रेच्या माध्यमातून जवळपास 11,000 महिलांचा प्रतिसाद या देवदर्शन यात्रेला मिळालेला आहे आणि 1 ते 2,000 पुरुषांचा देखील प्रतिसाद या देवदर्शन यात्रेच्या माध्यमातून मिळालेला आहे. नक्कीच हा प्रतिसाद मिळत असताना हा मिळणारा प्रचंड प्रतिसाद हा विरोधकांना खुपतोय आणि म्हणून अतिशय खालच्या पातळीवरती आमच्यावरती तर टीका केली जातेच, परंतु देवांना देखील या टीकेच्या माध्यमातून त्यांनी सोडलेलं नाहीये. शिवाला उमेदवार म्हणून विरोधक तुमच्यावरती वेगळ्या वेगळ्या प्रकारे टीका करतात. पैशावाला म्हणून कसं टीका करता येते हे तर मला माहिती नाही. एक दृष्टीनं विधानसभेच्या वेळेस त्यांनी टीका केली की यांच्याकडे पैसे नाही आणि आता पैसेवाले म्हणून आम्हाला या ठिकाणी टीका केली जाते. आमच्याकडची संपत्ती आहे ती कष्टाची आहे, परंतु तुमची जी काही संपत्ती आहे ती कशा पद्धतीने कमवलेली आहे ही जनतेला चांगलंच माहिती आहे. आमचा खर्च करण्याची आमची दानत आहे, तुमची ती दानत नाही आहे. ती उलट तुम्ही निवडणुकीतून दाखवावी हाच माझा या निमित्तानं सल्ला आहे. चाकण औद्योगिक भागातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झालाय. अनेक ठिकाणी असे नैसर्गिक प्रवाह दूषित होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रोकल येथून गेरदोडी येथून आल्यामुळे आपल्या विहिरीमध्ये पाणी दूषित पाणी जात आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.